महाराष्ट्र के कल्याण पश्चिम के आगरा रोड पर आज दोपहर एक भयानक हादसा हुआ है। सड़क पार कर रही एक मां और 3 साल के बच्चे को डंपर ने टक्कर मार दी और दोनों की मौके पर ही मौत हो गई। इस हादसे में जिन दोनों की मौत हुई है उनका नाम निशा अमित समस्कर और अंश अमित समस्कर है। यह हादसा आज दोपहर करीब 12 बजे कल्याण पश्चिम के आगरा रोड इलाके में हुआ। अपने 3 साल के बच्चे को स्कूल से घर ले जाते समय चौक पर कल्याण डोंबिवली महानगर पालिका के डंपर ने दोनों को टक्कर मार दी। टक्कर इतनी जोरदार थी कि दोनों की मौके पर ही मौत हो गई। इस दुर्घटना से एक बार फिर कल्याण शहर के मुख्य चौक चौराहे पर जाम और वहां से सड़क पार करने वाले नागरिकों की सुरक्षा का मुद्दा सामने आ गया है। इस घटना के बाद पुलिस ने डंपर चालक को हिरासत में ले लिया है। इस हादसे के बाद इलाके के स्थानीय नागरिक आक्रामक हो गए हैं और सड़क पर धरना दे रहे हैं। आज आपण रस्ता बंद केलाय, काय सांगायचं? आज आता नुकताच एका डंपरनी एका बाईला आणि त्या मुलीला चिरडलं आणि दोघं गेलेली आहेत। सातत्याने कल्याण शहरामध्ये अशा प्रकारचे अपघात होत आहेत, परंतु हा रस्ता MMARDकडे दिलाय आणि त्यामुळे महापालिका याच्याकडे नियोजनाकडे काय बघत नाही। खरं ते हा डिवायडर काढले नसते तर हा अपघात झाला नसता। आतापर्यंत अजून वॉर्ड ऑफिसर किंवा महापालिकेचा कुठलाही वरिष्ठ अधिकारी आतापर्यंत ते आलेला नाही। त्यामुळे आज आम्ही या निषेधार्थ सगळेजण रस्त्यावर बसलोय आणि आज हे सातत्याने घडणारे अपघात परत ट्रॅफिक हवालदार हे इथे कधीही उपलब्ध नसतात। सिग्नल यंत्रणा लावली ती बंद केलेली आहे। या रस्त्यावरच्या आत्तापर्यंत जवळजवळ 10 ते 15 लोकांचे जीव गेले। प्रशासन अजून जागा होत नाही आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे रस्त्यावर बसलो। आमची प्रमुख मागणी अशी आहे की खरं तर हा दुर्गाडी ते पत्रीपूल फ्लायओव्हर हा खरा मागे आपण मंजूर करून आणलेला, पण तो झाला नाही आणि त्यानंतर आज तोही मंजूर व्हावा आणि लवकरात लवकर हे 7 जे क्रॉसिंग आहेत ते बंद व्हावे आणि इथे सिग्नल यंत्रणा आणि जे डिवायडर आता हे केले तो पुढे आणून तो परत बंद करावा। डिवायडर पुन्हा होते तसे लावावे असे माझी मागणी।